नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आवाज करू नकोसा, परी झोपली आहे. उठली ना तर मला पुन्हा स्टडी करायला बसवेल. तुला भूक लागली असेल ना? शौर्य त्या मांजराच्या पिल्लासोबत हळूहळू आवाजामध्ये बोलत होता. काकासा, मी ना याला दूध पाजून आणतो हा, असं एकदम हळू आवाजामध्ये शौर्य आरंभाला म्हणाला आणि तिथेच फोन ठेवून तो रूमच्या बाहेर गेला. शुभांगीला गाढ झोप लागली होती. घरातली कामं, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास, त्यामुळे तिला झोप लागली होती. खिडकीतून हवा आतमध्ये येत होती, त्यामुळे तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावरती सारखे उडत होते. त्यांचा तिच्या नाजूक ओठांना स्पर्श होत होता. तिच्या बंद केलेल्या डोळ्यांच्या लांब लांब पापण्या खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्यावर तिचं ते सुंदर असं छोटंसं चाफेकळीसारखं नाक, त्यामध्ये ती गोल मोठी नथ ज्याची डोर तिच्या मोकळ्या केसांमध्ये अडकवलेली होती. तिचा पदर तिच्या पोटावरून थोडासा बाजूला सरकला होता, त्यामुळे तिची बेंबी दिसत होती. समुद्राच्या लाटांप्रमाणे तिचं अंग दिसत होतं. शरीरामध्ये पाहिजे तिथे अगदी परफेक्ट भरलेली फिगर होती तिची. असं वाटत होतं की देवानं खूप मन लावून तिला बनवलंय. तिचा तो गोरा गुलाबी रंग, लाल चुड्याने भरलेले ते हात अजूनच मोहक दिसत होते. किती शांतपणे झोपली होती ती. चेहऱ्यावरती खूप ताजगी दिसत होती तिच्या. तो कितीतरी वेळ तिला निरखून पाहत होता. ती दिसायला इतकी सुंदर होती की तो त्याच्याही नकळत तिच्यामध्ये हरवत चालला होता. शी इज व्हेरी ब्युटिफुल. झोपल्यावर अजूनच सुंदर दिसतेय, तो मनातच म्हणाला आणि जणू काही तिला ते ऐकू गेलं. तिनं डोळे उघडले आणि पाहिलं तर समोर आरंभचा चेहरा दिसला. हा सडू शैतान मला सुखाने झोपू पण देत नाही, आता स्वप्नात येऊन पण त्रास देतोय, ती त्याला पाहत म्हणाली आणि पुन्हा डोळे मिटले. ओह रिअली? तो जरा तिला रोखून पाहत म्हणाला आणि तिने दचकून डोळे उघडले. ती डोळ्यांची फडफड करत त्याला पाहत होती आणि तो तिला रोखून पाहत होता. हे माझं स्वप्न आहे की सत्य? ती त्याच्याकडे पाहत बोलली. तू मला सडू शैतान म्हणालीस? तो थोडासा आवाज वाढवत बोलला आणि ते ऐकून शुभांगी खडबडून जागी झाली. तिनं फोन हातात घेतला तर आरंभ व्हिडिओ कॉलवरती आहे हे ती समजून गेली. हुकुम तुम्ही? ती अडखळत बोलली. हाऊ डेअर यू? तो पुन्हा काहीशा रागात बोलला. मी नाही ते शुभांगी आता घाबरून अडखळत होती. याची शिक्षा तर तुला मिळणारच, तो तिला रोखून पाहत म्हणाला. ती त्याला अगदी क्यूट फेस करून पाहत होती आणि त्याचं त्यालाच हसू आलं. से सॉरी, तो ओठ दाबून हसत बोलला. सॉरी, तिनं मान खाली घातली. माझ्याकडे पाहून बोल. सॉरी, ती मान वर करून त्याच्याकडे पाहत बोलली. असं नाही, पूर्ण वाक्य बोल, तो बोलला. सॉरी हुकुम, ती अजूनच क्यूट फेस करून म्हणाली आणि त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. तिच्या तोंडून हुकूम ऐकायला त्याला खूपच आवडायचं. त्याच्या बाजूला तिला तिच्या पायातील पैंजण दिसलं. आरंभने ते लगेच बाजूला केलं. माझे पैंजण आहेत ना, तुम्ही का घेतलेत? किती शोधत होते मी, ती पटकन म्हणाली. त्यानं कपाळावरती आठ्या पाडत भोया उंचावल्या. तसं नव्हतं म्हणायचं मला, पण हे पैंजण मी खूप शोधत होते पण भेटतच नव्हते. तुमच्याकडे कसे आले? आय डोंट नो. मला हवी आहे ती माझी पायल, फेवरेट आहे. ओके, आल्यावर देईन. ते ऐकून तिचा चेहरा खुलला. कधी येणार? तिनं पटकन विचारलं. तिच्या चेहऱ्यावरती जे भाव, जो आनंद होता ना, तो त्या पायलसाठी होता की तो येणार म्हणून आहे हे काही त्याला समजत नव्हतं. पण तो सुखावला होता तिच्या प्रश्नानं. बाय, तो गालामध्ये हसत म्हणाला आणि त्यानं फोन कट केला. सांगितलं पण नाही कधी येणार आहे. तिचंही मन थोडं खट्टू झालं. ती पुन्हा बेडवर आडवी झाली आणि त्याच्याच विचारांमध्ये हरवली. शुभांगी, तुला वेळ लागले का? तो कधी येणार आहे म्हणून त्यालाच विचारतीस? तुला माहित आहे ना, तो आला की किती परेशान करतो. खूप शैतान आहे तो, तिचं मन तिला म्हणालं आणि ती नुसती गालात हसली. हसू नकोस, मला ना तुझं काही खरं दिसत नाहीये, तिचं मन हसत बोललं. इकडे आरंभचेही काहीसे असेच हाल होते. तिची ती पायल हातामध्ये घेऊन तो
तिचा चेहरा आठवत होता आणि त्याच्याही नकळत तो तिच्याकडे ओढला जात होता. इकडे रामराम अजय भाईसा. खजान सिंग रतनसोबत मुंबईत आला होता. अरे जमाई राजा या, अजय त्यांचं स्वागत करत म्हणाले. याला ओळखलत ना? खजान सिंग रतनच्या खांद्यावर हात ठेवून बोलला. रतन किती मोठा झालाय हा. नमस्ते मामाजी. रतनने त्यांना वाकून नमस्कार केला. खुश रहा. खूप संस्कारी आहे, अजय खुश होत बोलला. हो तर सगळ्या गोष्टी खूप छान आहेत, फक्त अभ्यासात जरा मागे राहिलाय, खजान सिंग बोलला. होईल ते पण हळूहळू. या बसा, अजय त्याची पाठ थोपटत म्हणाले. मुलं किती लवकर मोठी झाली नाही का? कामाच्या व्यापात कळलंच नाही. अजय रतनकडे पाहत आरंभाचा चेहरा आठवत बोलला. त्यामुळेच तर त्यांना आता सगळ्या गोष्टी जमायला हव्यात ना. आपल्यानंतर हे सगळं वैभव यांनाच तर सांभाळायचंय. खजान सिंग सगळीकडे नजर फिरवत बोलला आणि तितक्यात तारा तिथे आली. रामराम भाभीसा. हॅलो तारा. रतन पाया पड. जी. नमस्ते मामीजी. रतन तिच्या पाया पडून बोलला. ठीक आहे. आणि मला मामीजी नाही म्हणायचं, खूप विचित्र वाटतं ते. तू मला आंटी म्हण पाहिजे तर, तारा बोलली. जी. रतन हसत बोलला. तन्वी आणि रोजी आंटी पण तिथे आल्या. नमस्ते बेटा, खजान सिंग बोलला. नमस्ते, तन्वी म्हणाली. हाय तन्वी, रतन बोलला. हॅलो, तन्वी देखील हलकं हसून म्हणाली. तारा, रतनचं सामान त्याच्या रूममध्ये ठेवायला सांग. रूममध्ये? हा आपल्यासोबत राहणार आहे, तन्वी बोलली. हो, त्याचं ग्रॅज्युएशन तो इथेच पूर्ण करणार आहे, अजय सिंग बोलले. आणि आरंभसोबत हा बिझनेस सांभाळणार आहे, खजान सिंग बोलला. तर ताराने त्याच्याकडे चमकून पाहिलं. म्हणजे त्याच्यासोबत राहून शिकेलही आणि त्याला मदतही करेल, खजान सिंग गोष्ट सावरत बोलला. रतन मामाजी, आरंभ सांगतील ती कामं करायची आणि सोबत अभ्यासही करायचा आहे. उगाच इकडे तिकडे हिंडत बसायचं नाही बरं का. तन्वी बेटा, तू याच्यावरती लक्ष ठेवत जा, खजान सिंग बोलला. लक्ष ठेवायला हा काय लहान बाळ आहे का? आणि मला दुसरी खूप कामं आहेत, तन्वी नाक मुरडत म्हणाली आणि तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली. मग असेच मध्ये काही दिवस गेले. रतनने त्याचं न्यू कॉलेज जॉईन केलं होतं, पण तो जास्त करून अजय सोबतच राहायचा. खजान सिंगची तशी सक्त ताकीद होती त्याला. तन्वी आणि त्याचंही छान जमत होतं, जवळपास एकाच वयाचे होते ते. इकडे तन्वी डॉक्टरकडे जाऊन आली. अजयने तिला प्रॉमिस केलं होतं की ती दादीसांकडे जाऊ शकते, म्हणून ती रोजी आंटी सोबत तिची बॅग पॅक करत होती. आंटी, मी खूप खुश आहे. दादीसांकडे जायला मिळतंय म्हणून ना? ते तर आहेच, पण याहीपेक्षा मला तिथे एक मोकळा श्वास घ्यायला मिळेल म्हणून. हे तन्वी, तू गावाला जातेस? रतन तिच्या रूममध्ये येत बोलला. हो. कधी परत येणार? मी तर आता काही दिवस तिथेच राहणार आहे. मलाही सगळ्यांची खूप आठवण येते, तो थोडा नाराज होत बोलला. तुला तर 2-3 दिवसच झालेत येऊन, इतक्यात कंटाळा? तसं नाही, इथे अजून माझे कोणी फ्रेंड्स नाहीत ना म्हणून. मग तू पण चल माझ्यासोबत. 2च दिवसात परतलो म्हणून डॅड माझा जीव घेतील. नको, मी काही दिवसांनी जाईल, तू जा आणि एन्जॉय कर, रतन बोलला. हो, मग करणारच आहे मी एन्जॉय. मला तिथे रोकटोक करणारं कोणीही नाही. दादीचा माझा खूप लाड करते, नानी माझाही खूप लाड करते, पण तुझ्यापेक्षा ना जास्त माझा करते, तन्वी बोलली. नाही, माझा करते. नाही, माझा. तुमच्या दोघांचाही करते. नाव कीप क्वाईट, रोजी आंटी बॅग भरत म्हणाली आणि मग दोघेही हसायला लागले. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.